कैसे आप सभी लोग, वेलकम इन अनदर व्हिडिओ। माझ्या एक्झाम संपत आले आता, म्हणजे संपल्यातच आहे। एक एक्झाम बाकी आहे जी 4 दिवसानंतर आहे, म्हणजे 4 तारखेला। तर तोपर्यंत काय करायचं म्हणून ठरवलं की लग्नच करून टाकावं। मजाक करत आहे, माझं नाही का फ्रेंडचं लग्न, तर मी जात आहे लग्नासाठी। तर मी झालेली रेडी, माझी बॅग बी झाली रेडी, पण माझ्यासोबतची जी मैत्रिणी येणार आहेत ना, त्या आणखी मी झाले नाहीत रेडी। त्यांची वाट बघत थांबले मी घरतीच। आता एक 5 मिनिटात निघणार आहे, तर पुढचा असं दाखवच तुम्हाला। आम्ही 40 डिग्री सेंटीग्रेडच्या उन्हामध्ये लालपरीची वाट बघत थांबलो आणि लालपरी दिसल्यानंतरचा आनंद आग काय सांगू तुम्हाला, आमच्या चेहऱ्यावर दिसतच असेल, नाही दिसत नसेल, आम्ही स्कार्फ जो बांधला चेहऱ्याला। आणि आमची नवरीबाई बॅग पॅक करताना लग्नघर म्हणलं की जिकडं तिकडं घाई गडबड, जिकडं तिकडं ना वेगवेगळ्या विधी चालू होत्या। हाय, तर आम्ही आलोत नवरीबाईच्या घरी। खाली बघितलं असं नवरीची प्रिपरेशन सुरू होती, बॅग भरायची वगैरे। तर आमचं अचानक ठरले की आता डान्स करायचं आहे, संगीत नाईट आहे, डान्स करायचं आहे। तर आमची प्रॅक्टिस बघा कशी चालू आहे। एक दीड 2 तासामध्ये आम्ही डान्स बसवायला। डान्स करून थकल्यानंतर आम्ही तिला थोडासा भर जेवण्यावरती दुपारची जेवण करून घेतली आणि त्यानंतर लगेच सुरू झाली हळदीची लगबग, म्हणजे सुरुवात झाली नवरीला अंघोळ घालण्यापासून। यू ऑल नो, महाराष्ट्रात खूप साऱ्या परंपरा फॉलो केल्या जातात। घर बदललं की रिच्युअल्स बदलत असतात। तेथील यांची परंपरा होती की 5 सवासण्या नवरीला तेल आणि पाण्याने आंघोळ घालायचं, मग ते चालू होतं। त्यानंतर नवरीची नजर काढण्यात आली आणि ते काढल्यानंतर नवरीच्या भावानी खूप भारी केलं, त्याच्यावरती आणून थंड पाणी ओतलं। नवरीचे रिॲक्शन तर बघा। इकडे ह्यांच्या वेगळ्या परंपरा चालूच होत्या, ओटी भरणं, मामाकडची वगैरे। आणि आमचं होतं की ट्रान्झिशन रील बनवायची। तर एक क्लिप घेतली, नंतर आम्ही सर्वांनी चेंज केलं होतं आणि त्यानंतर नवरीचं लग्न काढण्याचा टाइम आला होता, म्हणजे लग्न काढण्याची ओटी भरण्याचा। तर तो फंक्शन इथे सुरू होता आणि आम्ही सगळे रिच्युअल्स खूप मनापासून एन्जॉय आणि अटेंड करत होतो। त्यानंतर नवरीसोबत थोडीशी हळद खेळायचा प्रोग्राम स्टार्ट झाला। तर आम्ही बी थोडीशी नवरीबाईला हळद लावली आणि नंतर इथला ह्यांचा राडा स्टार्ट झाला। यू नो, आम्ही लहानपणापासून मध्ये शाळेत असल्यापासून सोबत आहोत आणि या दोघी जुळवा बहिणी आहेत। एकीचं लग्न होत असल्यामुळे दुसरीला खूप रडू येत होतं, की ती कसं आपलं रडू कंट्रोल करत होती ना, ते आम्हालाच माहिती आहे। देन आम्ही सगळ्यांनी पण थोडी हळद खेळून घेतली होती आणि नंतर थोडंसं फ्रेशन अप होण्यासाठी गेलो गाईस। तर इथली हळद झालेली आहे, आम्ही आत्ताच हळद पुसला, पण ह्याच अवतारात आम्ही चाललो मंगल कार्यालयात फुलांची हळद खेळायला। मी आलो होता मंगल कार्यालयात। तर आत्ताच आम्ही ही नवरीच्या गावावरून मंगल कार्यालयामध्ये आलो। तर इथे पाठीमागल्या साईडला हळदीसाठी मस्त डेकोरेशन केलं होतं। नवरदेव नवरीची इथे कॉमन हळद होणार आहे, त्याच्यासाठी आम्ही वेट करत बसलो होतो। आणि ह्या ज्या आहेत ना, नवरीच्या मावशी आणि मामी यांनी ना सेम साड्या वेअर केलेत। देन आम्ही यांना हळद लावून घेतली आणि थोड्याशा फोटो बी काढल्या। त्यानंतर सुरू झालं या दोघांची फोटोशूट, जे की चाललो खूप वेळ, म्हणजे पहिल्यांदा यांची हळदीनं झाली, नंतर फ्लावर्स पासून हळद खेळून यांचे फोटोशूट चालले खूप वेळ। इकडे फोटोशूट चालू तर आमच्या पोटामध्ये चूहे कूद रहे थे। तर आम्ही सगळे निघत होतो जेवण करण्यासाठी। तर बघूयात जेवायला काय काय आहे। नवरी नवरदेवाचं काय का होना, आम्ही पहिले जेवण करणार हे तर फिक्स होतं। तर हळदीचा फंक्शन झाल्यावरती नंतर होता संगीतचा फंक्शन। तर त्यासाठी आम्ही सगळे रेडी झालोत आणि ते झालेत परफॉर्मन्स सुद्धा स्टार्ट। ब्राईड आणि ग्रूमचा डान्स झाल्यानंतर झालं इथे कॉमन डान्स, आणि ते झाल्यानंतर इथे फंक्शन पण संपला होता। आणि यू नो, मी म्हणले बघा एक ट्रान्झिशन रील बनवलं आम्ही, आणि नंतर ना आम्ही एक बी बनवलं नाही, कारण टाइमच भेटत नव्हता। फंक्शन इतके लवकर संपत होते की तुम्हाला काय सांगू। रात्री लवकर झोपलो आणि सकाळी लवकर उठून आम्ही रेडी झालो होतो सप्तपदीसाठी। सकाळी 7 वाजता सप्तपदी होती आणि 7च्या अगोदरच आम्ही रेडी होऊन बसलो होतो। तर त्यानंतर तर सकाळी लवकर उठलं आणि रेडी झालो। सकाळी लवकर सप्तपदी आहे, सप्तपदीच्या आधी थोडंसं नाश्ता आहे, त्याची वाट बघत बसलो आम्ही। तर अजून नाश्त्याला बघतो माझ्या हवऱ्या मैत्रिणी बघा,
यातल्या कुणालाच काळजी नाही की नवरी कुठे आहे, जेवली आहे का नाही ती. फक्त मला काळजी आहे नवरीची आणि आम्ही मानाच्या कलवर आहे. देन थोड्या वेळात लग्नाच्या विधी बी स्टार्ट झाल्या होत्या आणि लग्नही लागत होतं. आम्ही सगळे रिच्युअल्स खूप मनापासून एन्जॉय करत होतो. नवरी नवरदेव सुद्धा खूप मनापासून सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होते. देन यांचं दुसरं लुक होतं आणि कधी नव्हे ते ना यांचं लग्न खूप टाइमावरती लागत होतं. इथे सगळ्या गोष्टी खूप टाइमवरती फिनिश होत होत्या आणि सेकंड लग्न लागल्या सगळ्या पुरुषांची घाई तर बघा जेवणासाठी जाण्यासाठी. लग्न संपल्या सगळे मंडळी पळत जात आहेत जेवण करण्यासाठी. तर लग्न आता झालेलं आहे. आम्ही मस्तपैकी जेवण पण केलं. आता आमची वेळ आली आहे घरी जायची, तर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर नवरीबाईला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा, जिजूला पण आणि नेहाला पण खूप साऱ्या शुभेच्छा. तर भेटत नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ मिळतात. बाय.